नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय बुद्धिमत्ता याच्यातील तर्कसंगती व अनुमान याच्यातील तिसरा घटक इतर याच्यातील आपण स्वाध्याय 4.3 स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। बघा आता इतर नाव का दिले तर या घटकामध्ये ओळख काय आहे, तर या घटकामध्ये काय काय आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर बघा काही वेळा तुलना, घटना, नामबदल, घड्याळ, योग्य विधान, पदावली वगैरे उपघटकातील प्रश्न विचारले जातात। मग या प्रश्न प्रकारामध्ये काय उपयुक्त टिपा आहेत तर बघा तुलना करताना गणितातील आपल्याला माहिती आहे हे चिन्ह म्हणजे लहान मोठेपणा हो की नाही, हे तुलनेचं चिन्ह, या चिन्हांचा वापर करायचा। आता दुसरं काय, घटनांचा योग्य क्रम समजण्यासाठी दिलेली माहिती कागदावर तक्त्याच्या स्वरूपात मांडायची आहे। तिसरं काय, एखाद्या शब्दात केलेला नामबदल त्या शब्दाच्या पुढे बाण दाखवून नोंदवायचा आहे। आणि घड्याळामध्ये काय करायचं आहे, घड्याळात मिनिट काटा 12वर असेल तेव्हा पूर्ण वेळ आणि मिनिट काटा 6वर असेल तेव्हा अर्धी वेळ झालेली असते। योग्य विधान शोधताना दिलेले प्रत्येक पर्याय विधानाशी ताडून पाहायचा आहे, तपासून पाहायचा आहे। आता पदावलीमधील ठराविक अक्षरे वा चिन्हे एकत्र आणून त्यांच्या किमती भरा आणि सोडवायचं आहे। चला आपण उदाहरण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा इथे पहिला प्रश्न, जर पर्वताला समुद्र म्हटले, समुद्राला मैदान म्हटले, मैदानाला दलदल म्हटले व दलदलीला आमराई म्हटले तर मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर काय आहे। आपल्याला माहिती आहे आधी आपण काय करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे आणि मगच इथे सगळं जायचं आहे, बरोबर आहे। मग या प्रश्नाचं उत्तर काय, मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर काय आहे, तर आपल्याला माहिती आहे मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर काय आहे, अरबी समुद्र आहे, बरोबर आहे। काय आहे, अरबी समुद्र आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता आपल्याला काय सांगितलं बघा, पर्वताला समुद्र म्हटलंय, समुद्राला मैदान म्हटलंय, मग आपलं उत्तर काय आहे, अरबी समुद्र हो की नाही। मग समुद्राला काय म्हटलंय या भाषेमध्ये, मैदान हो की नाही, मग इथे काय येणार आहे, अरबी मैदान। मग मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर काय आहे तर अरबी मैदान, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, सुयश क्रिकेट व फुटबॉल खेळतो, राजेंद्र फक्त हॉकी खेळतो, शैलेश फुटबॉल व कबड्डी खेळतो व दीपक फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण। बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि आपण जशी माहिती दिली तशी आपण एका कागदावर लिहून काढूया। जशी आपल्याला प्रश्नात माहिती होती तसं मिळेल बघा, सुयशला क्रिकेट आणि फुटबॉल, राजेंद्रला फक्त हॉकी आणि शैलेशला फुटबॉल आणि कबड्डी खेळतो, बरोबर आहे, आणि दीपक फुटबॉल सोडून बाकी सर्व खेळ। आता आपल्याला प्रश्न काय विचारले तर कबड्डी हा खेळ खेळणारे कोण। मग कबड्डी कोण कोण खेळतो बघा, दीपकला फुटबॉल नाही आवडत, फुटबॉल सोडून बाकी सर्व खेळ, मग बाकी सर्व खेळांमध्ये कबड्डी सुद्धा येतं, बरोबर आहे, कबड्डी हा सुद्धा खेळ येतोय। मग दीपक कबड्डी खेळतो आणि कबड्डी कुठे आहे तर शैलेश, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, शैलेश आणि दीपक। मग इथे बघा आता पर्याय क्रमांक 4 दीपक व शैलेश, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया, घड्याळातील तास काटा व मिनिट काटा किती वाजता परस्परांशी 30 अंशाचा कोन करतील। बघा इथे या घड्यामध्ये मी करेक्ट 11 वाजलेले दाखवलेत। मग आता बघा इथे 11वर हा तास काटा आणि मिनिट काटा कुठे 12वर आहे, बरोबर आहे। मग इथे बघा हा किती अंशाचा कोन आहे तर 30 अंशाचा कोन तयार केलेला आहे, म्हणजे 11 वाजता बरोबर 11 वाजता 30 अंशाचा कोन तयार होतो। आता 11च का तर हे काय बघा 11च्या नंतर लगेच किती वाजणार आहेत 12 वाजणार आहेत, बरोबर, म्हणजे 11च्या नंतर 11वर तास काटा आहे, मग तास काटा परत 1 तास म्हणजे 60 मिनिटं फिरून कुणावर येणार आहे हा 12वर, म्हणजे लगतचे तास काटा आहेत, बरोबर आहे की नाही। काय सांगितलं, लगतच्या तास संख्या आहेत म्हणून मग करेक्ट 11 वाजता म्हणजे 11वर तास काटा आणि मिनिट काटा 12वर, याच्यावरचं किती परस्परांशी किती हा कोन तयार होतोय तर 30 अंशांचा कोन होतोय, म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। चौथा प्रश्न बघा, तांबड्या रंगाला नारंगी, नारंगीला पिवळा, पिवळ्याला हिरवा, हिरव्याला निळा आणि निळ्याला जांभळा म्हटले तर मध्यान्हीचा सूर्य कोणत्या रंगाचा असतो। मग मध्यान्हीचा, मध्यान्ह म्हणजे काय दुपारी, दुपारी सूर्य कोणत्या रंगाचा असतो तर पिवळ्या रंगाचा असतो, बरोबर आहे। दुपारी सूर्य कोणत्या रंगाचा असतो, पिवळ्या रंगाचा असतो। मग पिवळ्याला काय म्हटले बघा, दुपारी सूर्य असतो पिवळ्या रंगाचा, बरोबर आहे, कारण सूर्यकिरण आपण चित्रामध्ये कोणत्या रंगाने दाखवतो, पिवळ्या रंगाने दाखवतो, बरोबर आहे। मग पिवळ्याला काय म्हटलंय हिरवा, म्हणून मग या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे हिरवा, पर्याय क्रमांक
3. पुढचा प्रश्न, हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरू म्हटले, शेकरूला साळींदर म्हटले, साळींदरला सांबर म्हटले, सांबराला अस्वल म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? मग आता सांगा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण आहे? तर कोण आहे? शेकरू. कोण आहे? शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. मग आता काय सांगितलं? शेकरूला कोण म्हटले? बघा, शेकरूला साळींदर म्हटले, म्हणून मग आपलं उत्तर काय आहे प्रश्नाचं? साळींदर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, कापसापेक्षा कागद जड आहे. काय सांगितले? कापसापेक्षा कागद जड आहे, दोऱ्यापेक्षा कापूस कमी जड आहे, कागदापेक्षा धागा जास्त जड आहे, धाग्यापेक्षा दोरा कमी जड आहे, तर कागद व दोरा यांच्यात जास्त जड काय? आता मला सांगा, इथे कागद आणि दोरा यांचं काही तुलना केली आहे का? बघा, इथे कापूस आणि कागद केले. बघा, मी लिहून घेते तसं. मग इथे जशी माहिती आहे तसं मी लिहिले. कापसापेक्षा कागद जास्त जड आहे, कापसापेक्षा कागद जड आहे म्हणून मी कागद वर लिहिले आणि कापूस खाली लिहिलाय. आता दोऱ्यापेक्षा कापूस कमी जड आहे, म्हणजे दोऱ्यापेक्षा कापूस कसा आहे? कमी जड आहे, म्हणजे दोरा कापसापेक्षा कसा आहे? जड आहे, म्हणून मी कापसाच्या वर दोरा लिहिलाय. बरोबर आहे. या दोघांची तुलना केली. आता काय? कागदापेक्षा धागा जास्त जड आहे, कागदापेक्षा कोण आहे? धागा जास्त जड आहे, म्हणून मी धागा कागदाच्याही आधी लिहिलाय. काय? आता काय? धाग्यापेक्षा दोरा कमी जड आहे, धाग्यापेक्षा दोरा कमी जड आहे, तर कागद व दोरा यांच्यात जास्त जड काय आहे? आता कागद आणि दोरा यांचं काहीच आपल्याला तुलना इथे तर काय दिलेली नाही आहे. बरोबर आहे. मग आता मला सांगा, इथे माहिती कशी आहे? अपुरी आहे, हो की नाही? म्हणजे बघा, दोरा कागद हे असं काय, म्हणजे आपल्याला माहिती आहे की म्हणजे या दोघांची काही तुलना दिलेलीच नाही आहे. बघा बघा, ही एक पद्धत झाली आणि ही पद्धत पण बघा, कापसापेक्षा कागद जास्त जड आहे, कापसापेक्षा कागद जास्त जड आहे म्हणून हे मोठं, ही तुलना हे जास्त जड आहे म्हणून हे. काय? आता काय सांगितलंय? दोऱ्यापेक्षा कापूस कमी जड आहे, म्हणजे दोऱ्यापेक्षा कापूस कमी जड आहे. कमी जड म्हणजे काय? म्हणजे दोरा जास्त जड आहे म्हणून त्याच्याकडे 2 टोकं आणि हे छोटं कापसाकडे. बरोबर आहे. आता कागदापेक्षा धागा जास्त जड आहे, म्हणजे कागदापेक्षा धागा कसा आहे? जास्त जड आहे म्हणून हे काय? इकडे. आता मला सांगा, आता बघा इथे तर कागद आणि दोरा, कागद आणि दोरा यांचं काही दिलंय का आपल्याला? कागद आणि दोरा यांची काहीच तुलना आपल्याला दिलेली नाही आहे. बरोबर आहे. पण आपल्याला याच्यावरून सांगते की कागद आहे, दोऱ्यापेक्षा कागद जड दाखवलं, हो की नाही? पण इथे काय सांगितलं होतं? धागा जास्त जड आहे. मग आता इथे या दोघांची काही तुलना दिलेली नाही, म्हणजे इथे माहिती कशी आहे? आपल्याला अपुरी दिलेली आहे, कारण लहान मोठे आपण तुलना केली तर. म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7वा प्रश्न, पुढीलपैकी घड्याळातील अयोग्य वेळ कोणती? बघा, 7:30 म्हणजे 7:30, आपल्या प्रत्येकाच्या घड्याळामध्ये 7:30 वाजतात. 12:50 आपल्या प्रत्येकाच्या घड्याळामध्ये ही पण वेळ होते. 2:65 65 मिनिटं कधी होतात का? नाही, कारण 60 मिनिटं झालं की ते लगेच तासामध्ये कन्वर्ट होतं. म्हणून मग अयोग्य वेळ कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 3 मधली. 10:35 ही सुद्धा योग्य वेळ आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न बघा, विधान बघा, दर 3 वर्षांनी गावच्या नदीला पूर येतो. दुसरं विधान काय आहे? 15 वर्षापूर्वी गावच्या नदीला पूर आला होता. आता दिलेल्या विधाना आधारे पुढीलपैकी कोणते अचूक अनुमान काढता येते? बघा, आता इथे काय सांगितलं? दर 3 वर्षांनी गावाच्या नदीला पूर येतो. 15 वर्षापूर्वीच गावच्या नदीला पूर येऊन गेला. आता बघा, इथे दर 3 वर्षांनी येतो म्हणून माहिती आपण 3च्या पटीत संख्या लिहितात. 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि हे 3 5 15. आता इथे बघा, म्हणजे 15 वर्षापूर्वी येऊन गेला होता. बरोबर आहे. म्हणजे इथे पूर येऊन गेला होता 15 वर्षापूर्वी. दर 3 वर्षांनी नदीला पूर येतो. मग 15 नंतर बघा, हे 16, हे 17 आणि हे 18. काय सांगितलं इथे? आता आपण उभे आहोत काय? मग काय सांगितलं की 15 वर्षापूर्वी नदीला पूर येऊन गेला होता. बरोबर आहे. मग आता हे वर्ष कितवं आहे? 3रं वर्ष आहे. बरोबर आहे. म्हणजे आता हे 18. बरोबर आहे. हे 18वं वर्ष आहे. मग काय सांगितलं आपल्याला? दर 3 वर्षांनी नदीला पूर येतो. मग 15च्या नंतर 16, 17, 18 आणि 18व्या वर्षात ते काय म्हणतात की 15 वर्षापूर्वीच नदीला पूर येऊन गेला होता, म्हणजे 15 वर्ष झाले आज नदीला पूर आला होता. मग आता काय विचारलंय की बघा, आता हे अनुमान बघूया आपण कोणता आहे. बरोबर, नदीला पुढच्या वर्षी पूर येईल चुकीचं आहे, कारण दर 3 वर्षांनी, मग 15 नंतर 16, 17, 18, 1, 2 हे 3रं वर्ष हेच आहे. मागच्या वर्षी नदीला पूर येऊन गेलं का नाही? 3 वर्षापूर्वी नदीला पूर आला होता. बरोबर आहे. या वर्षी नदीला पूर येईल. आता दर 15 वर्षांनीच नदीला पूर येईल हे चुकीचं आहे. मग आपल्याला अचूक म्हणजे बरोबर. मग या वर्षी नदीला पूर येईल कोणत्या? तर या 18, म्हणजे याच वर्षी नदीला पूर येणार आहे, म्हणून हे 3रं अनुमान योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, शहरातील काही लोक परदेशी आहेत. बघा, शहरातील काही लोक परदेशी नागरिक आहेत. बरोबर आहेत.
परदेशी नागरिक असलेले सर्व लोक इंग्रजी बोलतात. म्हणजे जे परदेशातले नागरिक आहेत ते सगळेचे सगळे लोक इंग्रजी बोलतात. बरोबर आहेत. आता इथं अनुमान काय सांगितलं आपल्याला, इंग्रजी बोलणारे शहरातील सर्व लोक परदेशी आहेत. आणि दुसरं काय, शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात. मग आता बरं, आता इथे बघा, इंग्रजी बोलणारे शहरातील सर्व लोक परदेशी आहेत. म्हणजे जे जे इंग्रजी बोलतात ते सर्वचे सर्व लोक परदेशातले आहेत का, असं होऊ शकत नाही. कारण शहरामधले सुद्धा लोक, म्हणजे आपल्या शहरातले सुद्धा लोक, काही लोक इंग्लिश बोलू शकत असतील, हो की नाही, कारण येतात. असं काही नाही आहे की परदेशातल्याच लोकांना इंग्रजी येतं. म्हणजे हे काय आहे, असं एकदम पण बरोबर असू शकत नाही, हो की नाही. म्हणून हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. आता बघा, शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात, बरोबर आहे, कारण शहरातील सर्वच लोक इंग्रजी काही बोलणार नाहीत, हो की नाही. कारण काही लोक इंग्रजी बोलत असतात, काही लोक आपापली भाषा बोलत असतात. म्हणून हे सुद्धा काय आहे, बरोबर, कारण सगळेच्या सगळे लोक काही इंग्रजी बोलत नसतात. म्हणून हे वाक्य योग्य आहे. मग इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा, क चूक, म्हणजे क हे वाक्य चुकीचं वाटतं थोडंसं, कारण सगळे लोक परदेशातलेच इंग्रजी बोलतात हे चुकीचं असू शकतं. कारण आपल्यातले पण काही लोक इंग्रजी बोलू शकतात. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. आणि ड हे बरोबर आहे, कारण शहरातील काही लोक इंग्रजी बोलतात आणि बाकीचे काही लोक आपली मातृभाषा बोलत असणार. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून इथं आपलं कोणतं योग्य उत्तर, तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. बघा आता इथे मी असं बारग्राफ ऐकते, बघा इथे अशी मी रेष, आता इथे मी नावं लिहून घेते, जशी माहिती दिली तसं आपण लिहूया. अनुष्काला आर्यापेक्षा अधिक. अनुष्का कुठेही, अनुष्काला आर्यापेक्षा अधिक, म्हणजे बघा अनुष्काला हे जास्त आहेत आणि आर्यापेक्षा अधिक म्हणजे आर्याला हिच्यापेक्षा कसे आहेत, कमी आहेत. पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले, म्हणजे अनुष्काला आर्यापेक्षा जास्त पण अबोलीपेक्षा कमी, म्हणजे अबोलीला अनुष्कापेक्षा जास्त आहेत. म्हणून मी ही रेष वर ओढले. बरोबर आहे. आता काय सांगितलंय, शेवंतीला आर्या इतकेच. बघा शेवंती आहे ना, तिला आर्या इतकेच, बरोबर आहेत, आर्या इतकेच पडले, म्हणजे या दोघींना सेम आहेत. पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले, पण जी चमेली आहे तिच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. मग बघा आता जर ह्या दोघी जर एवढ्या असतील, ह्या दोघींना एवढेच, पण हिच्यापेक्षा शेवंतीला जास्त पडलेत, म्हणून ही जरा उंच, म्हणजे हिच्या अजूनच कमी आहेत. मग काय सांगितलं, सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. मग सर्वात जास्त वर कुणाचा ग्राफ आहे, तर अबोलीचा आहे, हो की नाही. म्हणून मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अबोली. मग सर्वात जास्त गुण कुणाला भेटलेत, अबोली. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, अ शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. बघा इथे पण मी असं लिहून घेतले. आता काय सांगितले, अ शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. म्हणजे अ या शहराची लोकसंख्या ब या शहराच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. म्हणजे काय आहे, ब ची काय असणार आहे, जास्त असणार आहे. बरोबर आहे. आता काय सांगितलंय, क या शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे क ची लोकसंख्या आहे ती या ब पेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणून मी हे उंच काढलं. आता काय सांगितलंय, ड शहराची लोकसंख्या ब शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे ड शहराची लोकसंख्या ब पेक्षा जास्त आहे, म्हणजे याच्यापेक्षा ह्याची काय आहे, जास्त आहे. बघा या पद्धतीनं. आता आपल्याला काय विचारलं, तर सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहरात आहे. मग सर्वात कुणाचं कमी आहे, तर अचंही. म्हणून आपलं उत्तर आहे अ या शहराची लोकसंख्या कमी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, टोपलीत पिवळ्या फुलांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या 6 ने जास्त आहे. लाल फुलांच्या संख्येपेक्षा पांढऱ्या फुलांची संख्या 3 ने जास्त आहे. लाल फुलांच्या संख्येपेक्षा केशरी फुलांची संख्या 8 ने कमी आहे. तर सर्वात कमी फुले कोणत्या रंगाची आहेत. बघा या पद्धतीने मी पिवळी फुलं, लाल फुलं, पांढरी फुलं आणि केशरी फुलं असं लिहून घेतलेलं आहे. आता बघा इथे प्रत्येक फुलाची लाल फुलांबरोबर कंपॅरिझन आहे. बरोबर. इथे लाल फुलांपेक्षा पांढऱ्या फुलांची संख्या लाल फुलांपेक्षा. मग मी काय करते की लाल फुलांना आपण 10 मानून घेऊया. बरोबर आहे. लाल फुलं किती आहेत, 10 मानून घेऊया. काय आता आपण प्रश्न वाचूया. टोपलीत पिवळ्या फुलांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या 6 ने जास्त आहे. म्हणजे काय सांगितलंय, टोपलीत पिवळ्या फुलांच्या संख्येपेक्षा लाल फुलांची संख्या 10 ने जास्त आहेत. मग मी सगळ्यांची लाल फुलांची तुलना केली म्हणून मी लाल फुलं 10 ही लाल रंगाची फुलं असं मानून घेतलेलं आहे. बरोबर आहे. आता काय झालं, पिवळी फुलं ही पिवळ्या फुलांपेक्षा लाल फुलं 10 ने जास्त आहेत. मग पिवळ्या फुलांपेक्षा लाल फुलं जर 10 ने जास्त आहेत तर पिवळी फुलं किती झाले, लाल फुलांपेक्षा 6 ने कमी झाली. ही जर जास्त आहेत 6 ने तर ही 6 ने काय आहेत, कमी आहेत. म्हणून मी काय केलं, 10 वजा 4 बरोबर किती फुलं आलीत, ही 4 फुलं आलीत. बरोबर आहेत. आता काय सांगितलंय, लाल फुलांच्या संख्येपेक्षा
पांढऱ्या फुलांची संख्या 3 ने जास्त आहेत, म्हणजे पांढरी जी फुलं आहेत ती 10 लाल फुलांच्या संख्येपेक्षा 3 ने जास्त आहेत. मग 10 + 3 बरोबर किती फुलं झाली? 13 फुलं झाली. बरोबर आहे. आता इथे काय सांगितलंय? लाल फुलांच्या संख्येपेक्षा केशरी फुलांची संख्या 8 ने कमी आहे. मग लाल फुलं किती आहेत? 10 आहेत आणि किती? 8 ने कमी. मग ह्याच्यातून काय करायचे? 8 वजा करायचे. मग उरले किती? 2. मग आता काय विचारतं? सर्वात कमी फुले कोणत्या रंगाची आहेत? मग बघा, पिवळी फुलं पिवळ्या रंगाची फुलं 4 आहेत, लाल 10 आहेत, पांढऱ्या रंगाची 13 आहेत आणि केशरी रंगाची 2 आहेत. मग सर्वात कमी कोणती आहेत? केशरी. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 13वा प्रश्न बघा. काही लोक रागीट असतात. विधान आहे काही लोक रागीट असतात, सर्व लोक आनंदी असतात. या माहितीवरून पुढीलपैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? सर्व लोक रागीट असतात हे चुकीचं आहे, कारण काही लोक रागीट असतात हे आपल्याला दिले, म्हणून हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला बरोबर पाहिजे. काही लोक आनंदी नसतात. आता सर्व लोक आनंदी असतात इथे असं दिले, मग हे पण वाक्य काय आहे? चुकीचं आहे. काही आनंदी लोक रागीट असतात. बरोबर आहेत. काही लोक रागीट विचारले की नाही आणि सर्व लोक आनंदी. बघा, सगळेच आनंदी असतात हो की नाही? आनंद आपण सगळ्यांनाच आवडतो आनंद, पण आनंदी लोक, काही आनंदी लोक रागीट पण असतात, म्हणजे एखाद्या गोष्टीत आपल्याला राग येऊ शकतो. बरोबर आहे हो की नाही? आणि काही शिस्तींच्या बाबतीत राग येणं स्वाभाविकच आहे. म्हणून बघा, हे योग्य वाक्य आहे. काही आनंदी लोक रागीट सुद्धा असू शकतात. म्हणजे बघा, आपण एखाद्या गोष्टीवरच राग येतो आपल्याला हो की नाही? सारखा आपण रागवतो की नाही, मग आपण आनंद व्यक्त करत नाही असं नाही. म्हणजे आनंदी लोक, काही आनंदी लोक रागीट सुद्धा असू शकतात. म्हणून इथे तिसरं हे योग्य आहे. आता बघा, सर्व आनंदी लोक रागीट असतात हे चुकीचं आहे, कारण आपल्याला सर्व नाही सांगितले, काही लोकच रागीट असतात. म्हणून हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. मग ते बरोबर कोणते? पर्याय क्रमांक 3 मधला. पुढचा प्रश्न बघा. उंदराला मांजर म्हटले, मांजराला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हरिण म्हटले, हरणाला माणूस म्हटले, माणसाला ससा म्हटले, ससाला बछडा म्हटले, तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात बुद्धिमान प्राणी आहे माणूस. बरोबर आहेत. पण माणसाला काय म्हटलंय? तर बघा, इथे माणसाला काय म्हटलंय? ससा. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ससा. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. रेडिओला टीव्ही म्हटले, टीव्हीला सिनेमा म्हटले, सिनेमाला नाटक म्हटले व नाटकाला लघुपट म्हटले, तर आपण थिएटरमध्ये पडद्यावर काय पाहतो? आता थिएटरमध्ये आपण पडद्यावर काय बघतो? सिनेमा बघतो. बरोबर आहे. काय बघतो? सिनेमा. मग सिनेमाला काय म्हटले? सिनेमाला काय म्हटले? नाटक. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे नाटक. नाटक किती? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. आयताला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले, वर्तुळाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला रेषाखंड म्हटले, तर व्यास हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? आपल्याला माहिती आहे वर्तुळामध्येच आपण काय करतो? व्यास काढतो. बरोबर आहे. त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास. म्हणजे हे व्यास आहे. बरोबर आहे. मग कुठे? वर्तुळामध्ये असतो. मग वर्तुळाला काय म्हटलंय? तर वर्तुळाला काय म्हटले? त्रिकोण म्हटले. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे वर्तुळाला त्रिकोण म्हटलं. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिकोण. 17वा प्रश्न. वासराला कोकरू म्हटले, कोकराला शिंगरू म्हटले, शिंगरूला करडू म्हटले, करडूला रेडकू म्हटले, तर मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? मग आपल्या सर्वांना माहिती आहे मेंढीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कोकरू म्हणतो. बरोबर आहे. मग कोकरूला काय म्हटले? तर बघा, कोकराला काय म्हटले? शिंगरू. म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिंगरू. पुढचा प्रश्न बघा. एका सभेसाठी 300 खुर्च्या अनेक ओळींमध्ये मांडलेल्या आहेत. 300 खुर्च्या आहेत. निळा, जांभळा, नारंगी, हिरवा, पिवळा, लाल या रंगांच्या खुर्च्या याच क्रमाने शेजारी शेजारी आहेत. तर 125व्या क्रमांकावर कोणत्या रंगाची खुर्ची असेल? बघा, या पद्धतीनं रंग आहेत निळा. मग ही पहिली खुर्ची निळा, दुसरी जांभळा, तिसरी नारंगी, चौथी हिरवा, 5वी पिवळा आणि 6वी लाल. आता याच 6 नंतर परत निळाच आहे, म्हणजे हे 7, 8, 9, 10, 11 आणि हे 12. मग इथे आपल्याला लक्षात आलं 6चा पाडा. मग साईन 10 हे 60 आणि परत आपण जर असं फिरलं तर इथे किती? 60 दुणे किती? 120. म्हणजे 120वी खुर्ची कोणती आहे? लाल आहे. बघा, 6चाच पाडा घेतलाय मी. बरोबर. 120. मग 120 आपल्याला कोणती विचारले? 125. म्हणजे 120. बघा, इथे 120 नंतर 121, 122, 123, 124 आणि ही 125. मग 125 क्रमांकावर कोणती खुर्ची येणार आहे? तर पिवळ्या रंगाची खुर्ची येणार आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 125व्या क्रमांकावर पिवळ्या रंगाची खुर्ची असेल. 19वा प्रश्न. विधान बघा. सर्व राजे बलिष्ठ असतात, काही राजे भावुक असतात. या माहितीवरून पुढीलपैकी कोणते अनुमान निश्चित बरोबर आहे? अनुमान 1 बघा. काही राजे बलिष्ठ नसतात
आपल्याला बरोबर विचारलं, हे चुकीचं आहे. कारण इथे आपल्याला काय सांगितलं, सर्वच राजे बलिष्ठ असतात, म्हणजे सर्व राजे बलवान असतात. मग इथे काही राजे बलिष्ठ असतात, हे काय आहे, चुकीचं आहे. सर्व राजे भावुक असतात, इथे काय सांगितले, काही राजे भावुक असतात. मग सर्व राजे भावुक असतील का, नाही. मग हे पण चुकीचं वाक्य आहे. आता इथे तिसरं बघा, काही बलिष्ठ राजे भावुक असतात, हे योग्य आहे. कारण बघा, काही बलिष्ठ राजे म्हणजे सर्व राजे बलिष्ठ आहेत, हे ठीक आहे. पण त्यातले जे बलवान राजे आहेत त्याच्यामधले काही जे बलवान आहेत ते भावुक असणार, बरोबर. म्हणजे सगळे बलवान आहेत तर सगळेच काही भावुक असणार नाही आहेत. काही बलवान जे राजे आहेत म्हणजे सर्वच्या सर्व बलवान आहेत, पण त्या बलवान राजांमधले काही राजे आहेत ते बलवान पण आहेत आणि भावुक पण असतात, म्हणून मग हे योग्य आहे. सर्व बलिष्ठ राजे भावुक असतात, हे चुकीचं आहे. कारण आपल्याला इथे काय सांगितले, काही राजे भावुक असतात, म्हणून मग हे सुद्धा काय चुकीचं. मी इथे योग्य वाक्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा 20वा. पुढीलपैकी योग्य वेळ कोणती. आता इथे 13:50 झाले. 13:50 म्हणजे 12च्या नंतर 13 म्हणजे 1:50 बरोबर आहेत. आणि हे 12:60 ही चुकीची वेळ आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 59 मिनिटानंतर 60 मिनिटं झाली की लगेच याचं परिवर्तन काय तासामध्ये होतं, म्हणजे लगेच इथे तासामध्ये 1 तास पुढे जातो आणि इथे परत 1 मिनिटापासून सुरू होतं, म्हणून हे येऊ शकत नाही आहे. 8:59 हे योग्य आहे. आणि 9:60 हे सुद्धा 60 मिनिटं दाखवलं, मग हे सुद्धा काही चुकीचं आहे. कारण 60 मिनिटाचं लगेच तासामध्ये कन्वर्ट होतं, म्हणून ते योग्य वेळ कोणती आहे, पर्याय क्रमांक 3. आता ही सुद्धा योग्य आहे, पण ही 24 तासा घड्याळामधली आहे, 24 तासची घड्याळामधली आहे. आपल्याला ते 12 तासातल्या सगळ्या वेळ दिल्यात, म्हणून हे काय आहे, हे पण योग्य नाही आहे, म्हणून मी ते योग्य आहे, पर्याय क्रमांक 3. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय संपूर्णपणे स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.